स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. मनसर एकलरे हद्दीतील जीवन रेस्टॉरंटच्या सर्व्हिस रोडला 2 दुचाकींचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. मिळालेली माहिती अशी की हिरो कंपनीची HF डिलक्स MH14 HY 6466 या गाडीवर ऋषिकेश संतोष कराळे तसेच पवन सोमनाथ पवळे हे जुन्नरवरून पारगाव तर्फे खेड पेठ या ठिकाणी येत होते. त्या दरम्यान बजाज कंपनीची एव्हेंजर गाडी नंबर MH14 FJ 8154 या गाडीवर सुनील मधु टेमकर हे कळंब दिशेने कामानिमित्त चालले होते. दरम्यान दोन्ही दुचाकी मनसर एकलरे हद्दीत जीवन रेस्टॉरंटच्या सर्व्हिस रोडला समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये सुनील टेमकर हे जखमी झाल्याने त्यांना मनसर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना पुढील उपचारासाठी YCM पुणे या ठिकाणी हलवण्यात आले आहे. दरम्यान दुसऱ्या दुचाकीवरील तरुणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर मनसर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरची घटना कळताच मनसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेचा पुढील तपास मनसर पोलीस करत आहेत. माझं नाव पवन पवळे. मी जुन्नरवरून घरी चाललो होतो आणि आमच्याकडे HF डिलक्स गाडी होती आणि आम्ही चालताना ते आमच्या पुढून आले आणि ऍक्सिडेंट झाला आमचा. तुम्ही कुठून कुठे निघाले होते? जुन्नरवरून घरी पारगावला. तुम्ही पारगावचे रहिवासी आहात. गाडी कोण चालवत होतं? गाडी मा मित्र काय नाव? ऋषिकेश संतोष कराळे. आणि ही घटना कुठे झाली का? पुणे नाशिक हायवे रोड. गाडी समोरून आलेली दिसली नाही की काय झालं? गाडी आम्हाला दिसली, आम्ही स्पीड पण कमी केली पण त्यांना गाडीची स्पीडच आवडली नाही, ते डायरेक्ट आमच्या अंगावर आली.